पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे ऑलरेडी मी 3 व्हिडिओज गुगल ड्राईव्हला अपलोड केलेले आहेत, पण थोडासा त्यात व्हॉइस इश्यू असल्यामुळे मी ते परत रेकॉर्ड करतो आहे. तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग इज अ नथिंग बट अ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तुम्ही स्टडीसाठी एस.के. गर्ग हे रेफरन्स बुक यूज करू शकता. आणि पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग हे बेसिकली 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, सेकंड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, थर्ड एअर नॉईस अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तुमच्या सिलेबसमध्ये 2 पार्ट इन्क्लुडेड आहेत, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला आहे. तर आता आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगला स्टार्ट करूया. तर वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग म्हणजे काय, आपण एखाद्या पर्टिक्युलर सिटीला किंवा विलेजला वॉटर सप्लाय करतो. तर ती सिस्टीम कशी काय असते ती आपण समजून घेऊया. सपोज एक विलेज किंवा सिटी कन्सिडर करा. सपोज सिटी कन्सिडर केली तर त्या सिटीची काहीतरी पॉप्युलेशन असेल, म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे काहीतरी लोकसंख्या असेल त्या सिटीची, आणि तेथे राहणाऱ्या लोकांची काहीतरी वॉटर डिमांड असेल. वॉटर डिमांड म्हणजे काय, तर आपल्याला डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी वॉटर नेसेसरी आहे, म्हणजे ड्रिंकिंगसाठी, वॉशिंगसाठी, बेरिंगसाठी, सगळ्यांसाठी आपल्याला काय वॉटर लागतं. म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, वॉटर डिमांड. तर ती वॉटर डिमांड कशी काय फुलफिल करायची. सपोज तुम्ही डिझाईन इंजिनियर आहात आणि तुम्हाला सांगितलं ह्या पर्टिक्युलर सिटीसाठी तुम्ही वॉटर सप्लाय सिस्टीम डिझाईन करा. तर तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहात, तर पहिल्यांदा सोर्स ऑफ वॉटर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. जवळचं ते त्या सोर्सचं वॉटर आपण त्या पर्टिक्युलर सिटीला सप्लाय करू. तर सोर्स ऑफ वॉटर म्हणजे काय, तर माझ्यामध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल सोर्स ऑफ वॉटर बेसिकली 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. सोर्स ऑफ वॉटर, सरफेस वॉटर अँड सब सरफेस वॉटर. सरफेस वॉटर म्हणजे काय, आपल्याला ग्राउंड लेवलच्या वरती वॉटर, सरफेसवर वॉटर भेटतं आहे, त्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो. अर्थच्या सरफेसवर वॉटर भेटतं त्याला सरफेस वॉटर म्हणतो आपण. त्यात काय काय येतं, तर लेक्स, पॉन्ड्स, स्ट्रीम, रिव्हर अँड स्टोरेज रिझर्वायर हे कशात येतात, सरफेस वॉटरमध्ये येतात. वॉटर विच इज अवेलेबल अबोव द सरफेस ऑफ दी अर्थ. अँड सब सरफेस वॉटर म्हणजे काय, वॉटर विच इज अवेलेबल बिलो दी सरफेस ऑफ दी अर्थ. त्यात काय काय येतं, ओपन वेल, ट्यूब वेल, आर्टेसियन वेल, स्प्रिंग अँड इन्फिल्ट्रेशन्स हे कशात येतात, सब सरफेस वॉटरमध्ये येतात. हे बेसिक दोन टाईप्स आहेत, सरफेस वॉटर अँड सब सरफेस वॉटर. कधीतरी 2 मार्क्सला हे विचारू शकतात. तर सपोज तुम्हाला सोर्स ऑफ वॉटर सापडला. सपोज एक तुम्ही रिझर्वायर कन्सिडर केलं की आपण ह्या रिझर्वायरचं वॉटर आपण त्या पर्टिक्युलर सिटीला सप्लाय करायचं. तुम्ही डायरेक्टली सप्लाय करू शकता का ते वॉटर त्या पर्टिक्युलर सिटीला, नाही करू शकत. कारण आपल्याला त्या वॉटरची क्वालिटी काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. समजा ते वॉटर डायरेक्टली तुम्ही सप्लाय केलं त्या पर्टिक्युलर सिटीला, तर त्या तिथे राहणाऱ्या लोकांना आजार होऊ शकतात, डिसिजेस होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्या वॉटर सप्लाय करण्यापूर्वी त्या वॉटरची क्वालिटी चेक केली पाहिजे. तर क्वालिटी कशी काय चेक करणार, तर क्वालिटी चेक करण्यासाठी काही क्वालिटी पॅरामीटर्स असतात, फिजिकल पॅरामीटर्स, केमिकल पॅरामीटर्स अँड बायोलॉजिकल पॅरामीटर्स. ते आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करूया. तर समजा तुम्हाला आता क्वालिटी पण तुम्हाला समजली, वॉटरची क्वालिटी समजली. आता तुम्ही डायरेक्टली आता पुढे काय पुढची प्रोसेस असते, तर तुम्हाला ते वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये कन्व्हे करावं लागतं. तर ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय होतं बेसिकली, तर वॉटर प्युरिफाय केलं जातं, ठीक आहे. आणि प्युरिफाय केल्यानंतर ठीक आहे, तुम्हाला आता वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये तुम्ही रॉ वॉटर सप्लाय केलं, ते प्युअर वॉटर तुम्हाला आउटपुट त्याचं काय भेटतं, प्युअर वॉटर भेटतं. ते वॉटर तुम्ही डायरेक्टली या सिटीला सप्लाय करू शकता का, इथून तुम्ही डायरेक्ट सिटीला सप्लाय करू शकता का, तर नाही करू शकत. कारण काय, तर ट्रीटमेंट प्लांटमध्ये प्रोसेसिंग कॉस्ट असते, तिथे मोठमोठ्या मशिनरीज असतात, तर तिथे प्रोसेसिंग कॉस्ट ही खूप हाय असते. त्यामुळे ते एक ड्रॉप वॉटरचं महत्त्वाचं असतं, कॉस्टली असतो तो. त्यामुळे ते आपल्याला कसं पुढे नेऊन ते स्टोअर करावं लागतं. तर पुढे कुठे आपण स्टोअर करतो, तर सर्व्हिस रिझर्वायरमध्ये. सर्व्हिस रिझर्वायर सगळ्यांनी बघितले असतील, तर ते आपण सर्व्हिस रिझर्वायरमध्ये स्टोअर करतो. आपल्याला एक पण त्याचा ड्रॉप वेस्ट नाही करू शकत, कारण ते खूप कॉस्टली असतं, त्याच्यावर खूप प्रक्रिया झालेली असते, ट्रीटमेंट झालेली असते त्या वॉटरवर, आणि त्याला खूप खर्च येतो. त्यामुळे ते आपण सर्व्हिस रिझर्वायरमध्ये स्टोअर करतो. सर्व्हिस रिझर्वायरमध्ये स्टोअर केल्यानंतर ते वॉटर त्या पर्टिक्युलर सिटीला रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाय केलं जातं. इथे तुम्ही बघू शकता, हे एक स्मॉल दाखवलेलं आहे. इथे डायग्राम बघू शकता सर्व्हिस रिझर्वायरची. सर्व्हिस रिझर्वायरकडून आपण ते वॉटर त्या पर्टिक्युलर सिटीमध्ये किंवा व्हिलेजमध्ये त्या सप्लाय करतो आहे. आणि ही जी पाईपलाईन्स दिसते इथे, ही जी पाईपलाईन्स दिसते, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. ही जी पाईपलाईन्स दिसत आहेत हे तर यांना आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन सिस्टम. यांना काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आय होप सगळ्यांना समजली असेल. फ्लो डायग्राम ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम ही कधीतरी चार मार्क्सला विचारलं जातं हा क्वेश्चन्स. आणि टेकमॅक्समध्ये बहुतेक वेगळी डायग्राम आहे थोडीशी, ही मी तुम्हाला
फक्त इथे फिगर लावून दाखवले, पिक्चर्स लावून का दाखवले, तुम्हाला व्यवस्थित हे समजावं म्हणून दाखवलं. आय होप सगळ्यांना समजलं असेल हे. पटकन एकदा परत रिपीट करतो. सपोज एखादा सिटीला तुम्हाला वॉटर सप्लाय करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सोर्स ऑफ वॉटर फाइंड आउट करावं लागेल. त्यानंतर त्या वॉटरची क्वालिटी चेक करावी लागेल. विदाउट क्वालिटी चेकिंग तुम्ही ते वॉटर सप्लाय नाही करू शकत, नाही तर वेगवेगळे डिसिजीज होऊ शकतात तिथे त्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना. त्यामुळे त्या वॉटरची क्वालिटी चेक करायची. त्यानंतर ते ट्रीटमेंट प्लांटमध्ये कन्वे करायचं वॉटर, आणि एक राहून गेलं सांगायचं की त्या वॉटरवर ट्रीटमेंट काय होणार आहे आणि कोणती होणार आहे, आणि किती डीप ट्रीटमेंट होणार आहे की लाईटवर ट्रीटमेंट होणार आहे. सगळं कशावर डिपेंड असतं, क्वालिटी ऑफ वॉटरवर. म्हणजे समजा वॉटरमध्ये जास्त इम्प्युरिटी प्रेझेंट नाही तर आपल्याला खूप ट्रीटमेंट करायची गरज आहे का, त्याच्यावर खूप पैसा खर्च करण्याची गरज आहे का, नाही. तर बेसिक प्रायमरी ट्रीटमेंट करून ते पुढे सप्लाय केलं जाईल. पण वॉटरमध्ये हाय इम्प्युरिटीज आहेत, इंडस्ट्रीयल वेस्ट पण त्यात येऊन पडतं आहे. वेगवेगळे जर वेस्ट असतील त्यात तर ते काय करावं लागतं, डीपली ट्रीट करावं लागतं, व्यवस्थित ते ट्रीट करावं लागतं. त्याची कॉस्ट खूप हाय असते. ओके, तर ट्रीटमेंट हे बेसिकली कशावर डिपेंड असतं, तर क्वालिटी ऑफ वॉटरवर. तर क्वालिटी पॅरामीटर्स खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर आपण प्युअर वॉटर भेटत, ते पण आपण डायरेक्टली सिटीला नाही सप्लाय करू शकत, कारण त्याच्यावर खूप पैसा खर्च झालेला असतो. प्रत्येक एक ड्रॉप इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर ते आपण सर्व्हिस रिझर्वायरमध्ये नेऊन स्टोअर करतो. सर्व्हिस रिझर्वायरमधून नंतर ते आपण काय करतो, या डायग्राममध्ये बघू शकता, व्हाया डिस्ट्रीब्युशन सिस्टीम थ्रू आपण ते काय करतो, त्या पर्टिक्युलर सिटीला किंवा त्या पर्टिक्युलर व्हिलेजला आपण ते सप्लाय करतो इन रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर आपण सप्लाय करतो. सगळं वॉटर एकाच वेळी नाही सप्लाय करू शकत आपण, ते वेस्ट होईल. आय होप सगळ्यांना समजलं असेल. काय डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपवर टाका, आपण नक्की सॉल्व करू, आणि गुगल मीट पण घेऊ आपण याच्यावर.